दिसायचं राजासारखं, बोलायचं राजासारखं, चालायचं राजासारखं, फक्त डोक्यात एकच राज जगावं तर शिवबासारखं नाव त्याचं शिवा काशीत. 3 महिन्यानंतर सिद्धी जोहरचा वेळा पडला पन्हाळगडाला. सिद्धी जोहरचा वेळा पडला पन्हाळगडाला. पन्हाळगडाचा वेळा फोडता येईना, तिथं शक्ती काय कामी येईना. त्यावेळेला राजाची युक्तीच काढली. राजानं भोरावं चढलं. 3 महिन्यापूर्वी आलेलं तफांड पोरग्याला, ते तफांड पोरग राजाच्या समोर आलं. राजाला मुजरा केला आणि राजाला म्हणाले, राजा बोलावणं धाडल्याची. तसं राजा म्हणाले, हो हो शिवा, बोलावणं धाडलं. बोला की राजा. काय नाही, आम्ही बरंच ऐकून आहे, तो आमच्यासारखा चालतोस, आमच्यासारखा दिसतोस, आमच्यासारखा बोलतोस. आज आम्हाला साक्षात बघायचा आहे, तो आमच्यासारखा चालतोस का, दिसतोस का, बोलतोस काय. राजा आज्ञा असू देवी. पोरगा आत गेला. राजाचा अंगरखा घातला, जरीचा टोप डोक्यावरती चढवला आणि राजाच्या समोर आला. आणि राजाला म्हणाला, राज कसा दिसतो जी. तसं राजा म्हणाले, अरे शिवा, अरे शिवा, अरे शिवा, आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. म्हणजे राजा तो सिद्धी पण आम्हाला ओळखणार नाही जी. शब्द निशब्द झाले. राजाच्या डोळ्यातून काय दिशा सुराचे आणि आलेला भटका ताबत राजा म्हणाले, अरे शिवा, तुला कसं कळालं रे, आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे. तसं शिवा काशीत म्हणाला, राज तुमच्या काळजाचं डोकं सुद्धा काय सांगतात ना, या शिवा काशीतला कळतात राज. आणि दिवस ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार झाल्या. एका पालिकेत होते दस्तूर शिवाजी राजे आणि सोबत होते बाजी प्रभू देशपांडे. ती रोखारी चालली होती पालखी पिसाळगडाच्या साईड. आणि दुसऱ्या पालखीत होते शिवा काशीत, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन सिद्धीच्या भेटीला चालले होते. सिद्धीच्या शामियासमोर शिवा काशीची पालखी आली. शिवा काशीत आसनीकडे पालखीतून खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर शामियाचा पाय ठेवणार इतक्या 2 संशयित घोडे रोखले होते शिवा काशीत वरती. तेवढ्या ते संशयित घोडे पुटपुटले, ये शिवाजी नहीं हो सकता. मग मात्र नंगी तलवार लखत. नंगी तलवार जशी ढकलली तशी सबदिशीत चालली. वाऱ्याचे बोलचाल झाले. यात्रेचा कल्लोळ उठला. अरे एकाचा टकरातून कार फुटला. अरे विचारता चला सिद्धी, शिवा काशीतला सच बता, तू है शिवाजी. त्याला शिवा काशीत म्हणाला, हा हा हा, मैं हूँ शिवाजी. आप जितने बार पूछेंगे उतने बार यही जवाब आएगा, मैं हूँ शिवाजी. त्यावेळेला मात्र वाला सिद्धी त्या 2 संशयित डोळ्याकडे, ते संशयित डोळे होते फाजल खानाचे, म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान. त्याला विचारलं, तुम कैसे कह सकते हो ये शिवाजी नाहीये. त्यावेळेला त्या फाजल खानाने सांगितलं, अफजल खानाच्या मताने कृष्णाजी भास्करांनी राजाच्या मस्तकावरती वार केलाय. हे जर शिवाजी राजा असतील तर यांच्या मस्तकावरती वार असेल. आणि सिद्धी फिरला, चिमटा टोपाटीवर सरला, वाराची खून नव्हती आणि सापडला शिवा. नंगी तलवार लखलखली, पत्रा सपासप वार झाले. अरे अरे अरे, जसा शेंदूर फासलेला हनुमान दिसावा ना, तसा माझा शिवा काशीत दिसत होता. आणि शेवटची तलवार कापली, लावली मानेला आणि विचारता चला, मरते समय पे सच बता, तू है शिवाजी. त्यावेळेला शिवा काशीत शांत झाला. अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तर मरताना शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय, हे काय भाग्य कमी आहे का. अरे सिद्धी, जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तर मरताना शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय, हे काय भाग्य कमी आहे का. आणि सिद्धीची नंगी तलवार निसटली.